मित्रांनो, जर तुम्ही पण एक ब्लॉगर असाल, तुमच्याकडे पण वेबसाईट असेल, तर तुम्हाला माहीत आहे की Googleची जी नवीन अपडेट आली होती मार्चमध्ये, त्यामुळे खूप वेबसाईट रँकिंग कमी झालेली आहे. खूप हिट झालेल्या वेबसाईट आहेत. माझी पण एक वेबसाईट आहे, पूर्ण लॉस झालेली आहे. जी ट्रॅफिक याची 400-500 डेली, ती आता 0वर आली आहे. तर मी तुम्हाला ग्राफ दाखवतो. त्यानंतर याचं सोल्युशन काय आहे, याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर व्हिडिओला नक्की लास्टपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहत आहे राहुल ब्लॉगर यूट्यूब चॅनल. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला Google सर्च कन्सोलमध्ये जाऊन दाखवतो की माझी वेबसाईट डाऊन झाली आहे की नाही. तर चला मी इथे Google सर्च कन्सोल सर्च करतो आणि मी इकडे तुम्हाला माझी वेबसाईट दाखवतो जी या अपडेटमुळे डाऊन झालेली आहे. ते stopfraud.in वेबसाईटचं नाव आहे आणि इथे मी परफॉर्मन्सवर क्लिक करतो आणि इकडे 3 महिने म्हणजे एक 16 मंथ घेतो. तुम्ही बघू शकता की स्टार्टिंगला बघा इम्प्रेशन हे क्लिक खूप यायचे, बघू शकता इकडे. पण नंतर अचानक जे बघा ते मार्च अपडेट नंतर मार्च 15, मार्च 16 नंतर याची जी ट्रॅफिक आहे खूप कमी झाली. म्हणजे क्लिक पण बघा 7 येतात आहे, 10 येतात आहे, 9 खूप सारे. आता क्लिक्स फक्त 1 आणि 2 येतात आहे. हे सगळं झालं मार्चच्या अपडेटमुळे, जी स्पॅम अपडेट आली होती त्यामुळे. तर तुम्ही यूट्यूबला खूप सारे असे व्हिडिओ बघितले असतील की आपल्या वेबसाईटला रिकव्हर कसं करायचं. तर मित्रांनो, याच्यातली कोणती पण ट्रिक काम करत नाही. खूप सारे ब्लॉगर्स बोलतात की जो लो व्हॅल्यू कंटेंट आहे त्याला तुम्ही डिलीट करून टाका, या त्याला अपडेट करा नवीन. पण असं करून काहीच होत नाही. याचं एकच सोल्युशन आहे. Googleची पण थोडीफार मिस्टेक होते. ज्या वेबसाईट खूप चांगल्या होत्या त्यांना पण डाउन केलेलं आहे. तर Googleने अजून एक अपडेट रिलीज केली आहे 20 जूनला. तुम्हाला मी दाखवतो इकडे. Googleची ऑफिशियल वेबसाईट आहे. याची लिंक तुम्हाला मी खाली देईल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही वाचू शकतात. 20 जूनला एक अपडेट काढली आहे Googleने आणि त्यांनी बोललं आहे की 1 वीकमध्ये ही अपडेट पूर्णपणे रोल आउट होणार आहे. तर 27 जूनपर्यंत पूर्ण रोल आउट झालेली आहे अपडेट. यामध्ये काय होईल, ज्या पण लोकांच्या वेबसाईट डाऊन झालेल्या आहेत ते थोड्याफार रिकवर होतील. म्हणजे अजून पण त्यांच्या अपडेट येतील Googleच्या. जसं वेळ जाईल तशा नवीन अपडेट येतील आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काही तुमचा कंटेंट डिलीट करण्याची गरज नाही. काही करायची गरज नाही. जर तुम्ही जेन्युइन काम केलं असेल, तुम्ही स्वतः कंटेंट लिहिला असेल, एआयचा वापर, ChatGPTचा वापर नसेल केला, तर ह्या Googleच्या अपडेटमुळे तुमची वेबसाईट पुन्हा नव्याने बनेल, पुन्हा नव्याने तयार होईल आणि पुन्हा इम्प्रेशन आणि क्लिक येतील. तर तुम्ही जे व्हिडिओ यूट्यूबला बघतात की हे करा, ते करा, अपडेट करा, हे करा, बॅकलिंक बनवा या डिलीट करा, असं काही करू नका. असं काही होणार नाही. तुम्ही फक्त डेली एक नवीन पोस्ट बनवा, नवीन पोस्ट टाका, वेब स्टोरीज बनवा. असं काम करत राहा. साथ सोडू नका. तुम्ही हार मानू नका. तुम्ही हार मानून नवीन डोमेन विकत घेऊन त्यावर काम करू नका. जे डोमेन आहे तुमचं, जे डोमेन तुम्ही ज्या डोमेनवर तुम्ही पहिल्यापासून काम केलं होतं आणि जेन्युइन काम केलं होतं, त्याच डोमेनवर तुम्ही शेवटपर्यंत काम करत राहा. Googleच्या जी नवीन अपडेट येईल Googleची अजून एक, त्याच्यामुळे तुमची वेबसाईट पूर्णपणे रिकव्हर केली जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.